नमस्कार. आज पत्रकारिता क्षेत्राबद्दल अनेक विषय चर्चेत असतात. आता तर पत्रकारितेचं स्वरूपही झपाट्याने बदलत आहे. डिजिटल पत्रकारिता मोठ्या प्रमाणात केली जाते आणि इथे एखाद्या व्यक्तीला बदनाम करणं, कोणत्याही पुराव्याशिवाय आरोप करणं, चिखलफेक करणं अगदी सहज शक्य होतं. अनेकदा आधी बातमी देण्याची घाई किंवा केवळ लाईक आणि व्ह्यूज मिळवणं हेच उद्दिष्ट ठेवून व्हायरल होतील असे मथळे बनवले जातात. बातमीची शहानिशा करणं, त्यासाठी पुरावे देणं ही आपली जबाबदारी आहे असंही मानलं जात नाही. ही खरी पत्रकारिता आहे का? पत्रकारांची नेमकी जबाबदारी काय असावी असे प्रश्न मग यामुळे उपस्थित होतात. सध्या तर या विषयाची चर्चा ऐरणीवर आलेली दिसते आणि म्हणूनच पत्रकारिता क्षेत्रामध्ये एक आदर्श निर्माण करणाऱ्या एका वृत्तपत्राबद्दल आणि त्याच्या संपादकांबद्दल बोलणं आम्हाला गरजेचं वाटलं. म्हणूनच हा आजचा भाग. हे वृत्तपत्र म्हणजे केसरी. 4 जानेवारी 1881 ला केसरीची सुरुवात झाली. विष्णुशास्त्री चिपळूणकर, बाळ गंगाधर टिळक, वामन शिवराम आपटे, डॉक्टर गद्रे आणि गोपाळ गणेश आगरकर यांच्या सहीचं एक पत्र प्रसिद्ध करण्यात आलं की दर मंगळवारी केसरी हे वृत्तपत्र प्रसिद्ध होईल. या पत्रकात असंही म्हटलं होतं की वृत्तपत्रामध्ये नेहमीचे विषय असतील, त्याचबरोबर सद्यस्थितीवर लेख, नवीन ग्रंथांचं स्वागत, समीक्षा, विलायतेमध्ये होणाऱ्या राजकीय घडामोडींच्या संबंधी लेखन असे या वृत्तपत्राचे स्वरूप असेल. प्रत्येक विषयाचे विवेचन निपक्षपाती करण्यात येईल. अलीकडे इंग्रज अधिकाऱ्यांवर स्तुतीसुमने उधळण्याचा प्रकार वाढत आहे. ही वृत्ती देशाच्या हिताची नाही. केसरी हे शीर्षक निवडत असताना सुद्धा हत्तींचा राजा निश्चिंत आहे, आता आपलंच वर्चस्व असा भाव त्याच्या मनात आहे. पण त्याला कल्पना नाही की पर्वताच्या गुहेत सिंह झोपला आहे. आपल्याला कुणापासून धोका नाही म्हणून हत्ती निश्चिंत आहे. पण आता या केसरीने या हत्ती विरुद्ध म्हणजेच उन्मत्त राज्यकर्त्यांविरुद्ध आपल्या प्रभावी लेखणीचं शस्त्र उगारलं आहे. एका संस्कृत श्लोकात सांगितलेल्या या भावार्थाला ध्यानात धरून केसरी हे शीर्षक निवडण्यात आलं. यापूर्वीही वृत्तपत्र प्रसिद्ध होत होती, पण या वृत्तपत्रांपुढे अशा पद्धतीची ध्येय धोरणं नव्हती. केसरीच्या संपादकांपुढे इंग्लंडमधील वृत्तपत्रांचा आदर्श होता. इंग्लंडमध्ये ज्याप्रमाणे लोकशाही होती, वृत्तपत्रांना पूर्ण स्वातंत्र्य होतं. कुठेही अन्याय झाला तर वृत्तपत्र निर्भयपणे सरकारवर टीकेचे जोड उठवीत. तसंच म्हणजे तीच भूमिका आपण इथे बजावली तर हे त्यांचं स्पष्ट मत होतं. पारतंत्र्याच्या त्या काळात हे करणं खरं तर अतिशय धाडसाचं होतं. चिपळूणकर म्हणत, मी माझी लेखणी हातात घेतो तेव्हा माझा एक पाय तुरुंगात आहे याच भावनेने लिहितो. अतिशय कमी कालावधीत म्हणजेच 1882 मध्येच केसरी हे भारतातलं सर्वाधिक खप असलेलं प्रादेशिक वर्तमानपत्र बनलं. म्हणजे अगदी आकडेवारीच सांगायची तर पहिल्या वर्षीचा केसरीचा खप 1800 होता, तो 1887 पर्यंत म्हणजे 5-6 वर्षातच 30-35 हजार झाला. केसरी म्हणजे लोकमान्य टिळक असं एक समीकरणच आपल्या डोक्यात असतं. पण केसरीचे पहिले संपादक होते गोपाळ गणेश आगरकर. केसरीच्या जोडीने मराठा या इंग्रजी वृत्तपत्राचीही सुरुवात करण्यात आली. त्याचे संपादक लोकमान्य टिळक होते. केसरीसाठीही ते लेखन करत असत, पण संपादक आगरकर होते. 1887 मध्ये टिळक आणि आगरकर यांच्यामधील तात्विक मतभेदांमुळे आगरकरांनी केसरी सोडलं आणि स्वतःचं सुधारक हे नवं वृत्तपत्र सुरू केलं. त्यानंतर मात्र केसरीचे संपादक म्हणून टिळकांनी भूमिका बजावली. केसरी आपल्या जहाल विचारसरणीसाठी सुरुवातीपासूनच ओळखला गेला. स्पष्ट राजकीय भूमिका घेणं हेही केसरीचं एक वैशिष्ट्य म्हटलं पाहिजे. सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय? उजाडले पण सूर्य कुठे आहे? हे आमचे गुरुच नव्हेत. पुनश्च हरिओम हे टिळकांनी लिहिलेले अग्रलेख त्यांच्या मथळ्यासह गाजले. असे काही लिहिण्याचे धाडस फक्त केसरीतच केले जात होते. मराठी वृत्तपत्रांमध्ये खूप लोकप्रियता, सातत्य, गुणवत्ता आणि लोकजागृती निर्माण करण्याची क्षमता या बाबतीत केसरीने अतुलनीय कामगिरी केली यात काही शंका नाही.
सध्या ज्याप्रमाणे काही बातम्या सनसनाटी ठरतात त्याचप्रमाणे केसरीतील एक बातमी त्या काळात अतिशय धक्कादायक ठरली आणि वादाच्या भोवऱ्यात सापडली. केसरी सुरू होऊन जेमतेम 1 वर्ष झालं होतं आणि अशावेळी या बातमीत रस घेणं खरं तर धाडसाचं होतं. बातमी खळबळजनक होती यात तर शंकाच नाही. कोल्हापूरचे महाराज यांना वेड लावण्याचे प्रयत्न सुरू आहेत आणि त्यात त्यांचेच कारभारी सामील आहेत अशी बातमी होती. इंग्रजांपेक्षा स्थानिक संस्थानं त्या काळात जनतेला आपली वाटत, जवळची वाटत. संस्थानांच्या राज्यकारभारात इंग्रज राज्यकर्त्यांनी हस्तक्षेप करू नये असे मत केसरीमधूनही नेहमी व्यक्त होईल. कोल्हापूर संस्थानाबद्दल तर अवघ्या महाराष्ट्रात आदराची भावना होती. 1871 साली श्री शिवाजी महाराज यांनी कोल्हापूरचे महाराज म्हणून संस्थानाचा कारभार पाहण्यास सुरुवात केली. श्री शिवाजी महाराज हे एक दत्तक पुत्र होते. राव बहादूर गोपाळ बर्वे हे त्यांचे कारभारी. त्यांनी आणि त्यांच्या साथीदारांनी कोल्हापूरचे शिवाजी महाराजांची मनस्थिती बिघडल्याचे जाहीर केले आणि त्यांना गादीवरून हटवण्याचे कारस्थानही रचले. त्यांची मानसिक स्थिती बिघडवण्यासाठी ही मंडळी अनेक प्रयत्न करत आहेत आणि महाराजांच्या जीवालाही त्यामुळे धोका आहे असे अनेकांचे मत होते. या संबंधीची काही पत्रे पुरावा म्हणून केसरी व मराठा या वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध करण्यात आली. म्हणजे बातमी पुराव्यानिशी सादर करण्यात आली होती हे लक्षात घेण्यासारखं आहे. राव बहादूर बर्वे यांनी मराठा आणि केसरींच्या संपादकांविरुद्ध बदनामीचा खटला दाखल केला. कोर्टामध्ये जी पत्र पुरावा म्हणून छापली गेली ती बनावट असल्याचं सिद्ध करण्यात आलं. झाल्या प्रकरणाबद्दल टिळक आणि आगरकर या दोघांनीही दिलगिरी सुद्धा व्यक्त केली. तरीही कोर्टाने त्यांना 4 महिन्याची शिक्षा दिली. जरी टिळक आगरकरांना शिक्षा झाली तरी जनमत मात्र त्यांच्या बाजूने होतं. दक्षिण मुंबईतल्या डोंगरी येथील तुरुंगात टिळक आणि आगरकरांना ठेवण्यात आलं. या तुरुंगवासाचं वर्णन आगरकरांनी आपल्या डोंगरीच्या तुरुंगातील 101 दिवस या पुस्तकात केलं आहे. वाईट अन्न आणि अन्य हाल यामुळे या 4 महिन्यातच टिळकांचं वजन 24 पाऊंडांनी तर आगरकरांचं 16 पाऊंडांनी कमी झालं. टिळक आणि आगरकर यांच्यामध्ये असलेला वाद सुपरिचित आहे. टिळकांना आधी स्वातंत्र्य मिळवणं गरजेचं वाटत होतं तर समाज सुधारणांना प्राधान्य द्यायला हवे हे आगरकरांचं मत होतं. टिळक विचारांनी सनातनवादी होते. आज त्यांच्या सगळ्या मतांशी आपण सहमत होणार नाही हे खरं, पण म्हणून राष्ट्रासाठी त्यांनी केलेल्या कार्याचं मोल कमी होत नाही. टिळक आणि आगरकर हे तर मैत्रीचं एक आगळं उदाहरण म्हटलं पाहिजे. राष्ट्रासाठी कार्य करण्याची तळमळ असणारे 2 मित्र. दोघांचं ध्येय एक, पण ध्येयाकडे जाण्याचे रस्ते मात्र दोघांनी काहीसे वेगळे निवडले. आज आपल्याला आगरकर अधिक पटतात, पण तेव्हा टिळक लोकप्रिय ठरले कारण आगरकर काळाच्या पुढचा विचार मांडत होते तर कुठेतरी टिळक तत्कालीन जनतेच्या मताचं प्रतिनिधित्व करत होते. पण म्हणून हे दोघं एकमेकांचे शत्रू ठरत नाहीत. त्यांचे वाद तात्विक होते, पण मनात मात्र एकमेकांविषयी प्रचंड प्रेम आणि आदर होता अगदी शेवटपर्यंत. कल्पना करा, हे असे 2 मित्र त्या तुरुंगाच्या गजाआड कधी नव्हे ते स्वस्थ बसलेले. म्हणजे एरवी सतत कामात गुंतलेले हे दोघं, त्यांना कधी नव्हे तो बोलायला वेळ मिळालेला. काय गप्पा मारत असतील टिळक आणि आगरकर? या प्रश्नाचं उत्तर स्वतः आगरकर देतात. आपल्या पुस्तकात त्यांनी त्याविषयी लिहिलं आहे. आगरकर गमतीने तुरुंगाला बिनभाड्याचं घर म्हणतात. म्हणजे जरा जेवण घरचे मिळते आणि त्या फटक्यांच्या शिक्षा वगैरे किरकोळ गोष्टी थोड्या सुधारल्या तर एखाद्याला निवांत राहायला तुरुंग तसा सोयीचाच म्हटला पाहिजे, अशी गमतीशीर टिप्पणीही ते करतात. पण दिवसाअखेरीस या 2 मित्रांना गप्पा मारण्यासाठी मोकळा वेळ आणि एकांत मिळे ही त्या त्रासातील सुखाची बाब असं सांगून ते आपण काय बोलत असू याविषयी लिहितात. कित्येकदा तर आम्ही रात्रीच्या रात्री बोलत घालवण्याचे मला आठवते. मी MA करता आणि टिळक LLB करता अभ्यास करण्यासाठी कॉलेजात राहिलो असता सरकारी नोकरी न पत्करता देशसेवेत आयुष्य घालवण्याचा ज्या दिवशी निश्चय केला त्या दिवसापासून आम्ही जे जे बोललो चाललो होतो त्याचे पुन्हा पुन्हा आठवण होऊन अनेक वेळा पुनरावृत्ती होत असे. अमुक गृहस्थाला कॅम्पमध्ये भेटायला गेलो असता परत येताना वाट कशी चुकलो. शाळेच्या संबंधाने विष्णूशास्त्रींशी बोलणं करायला गेलो असता कॉलेजात परत येताना थंडीने कसे कुडकुडलो.
शाळा आणि छापखाना काढला त्यावेळी आपले मूळ हेतू कोणते होते व ते कितपत सिद्धीस गेले आहेत. विष्णूशास्त्री चिपळूणकर बुवांच्या अकाली मृत्यूने आपल्या उद्योगास केवढा धक्का बसला. आम्ही आरंभलेली कामं आमच्या हयातीत व आमच्या पाठीमागे अप्रतिहत चालली तर आमच्या देशस्थितीवर त्याचा काय परिणाम होईल. या देशावर इंग्रजांचे कोणकोणत्या बाबतीत हित आणि अनहित होत आहे. लोकशिक्षण उत्तरोत्तर पसरत गेले तर हिंदुस्थानची भावी स्थिती काय होईल. नेटिव्ह संस्थानांची सुधारणा होण्यास काय उपाय करावे. देशभाषा युनिव्हर्सिटीत आणण्याला कोणती युक्ती काढावी. शाळा आणि कॉलेज बांधण्यास पैसे कसे गोळा करावेत. कोल्हापूर प्रकरणात आपली चूक किती आणि आपल्याला भोगावे लागत असलेली शिक्षा कितपत न्याय आहे. आपण या तऱ्हेने तुरुंगात अडकून राहिल्याने लोकांच्या मनावर काय परिणाम होईल व आपल्या शाळेचे आणि छापखान्याचे किती नुकसान होईल. आणीबाणीच्या प्रसंगी आपणास कोण कोण मित्र उपयोगी पडले व पुढे कोणाकोणाच्या मदतीवर व शब्दांवर अवलंबून राहता येईल. आताप्रमाणे फिरून तुरुंगात न येण्यासाठी कोणत्या गोष्टींची खबरदारी ठेवली पाहिजे आणि फिरून तुरुंगात यावे लागले तर ज्या गोष्टी केल्याच पाहिजेत अशा गोष्टी कोणत्या वगैरे नाही त्या विषयांवर आमचा एक एक वेळ एवढ्या जोराने वाद चाले की आसपासचे शिपाई हळू बोला असा इशारा करीत व बोलता बोलता अगदी रात्रही निघून जाईल. आपल्या गप्पांमध्ये जसे काही हसवणारे किस्से असतात तसे किस्से त्यांच्याही गप्पांमध्ये आहेत. पण त्यांच्या गप्पांचा मुख्य मुद्दा त्यांचं ध्येय हाच आहे. वाद आहेत पण त्यामध्ये कुठे कटुता जाणवत नाही. उलट काहीही तोंडावर बोलून मोकळं होता येईल असा खऱ्या मैत्रीतला मोकळेपणा आहे. अशा वेळी आठवण होते ती शब्दप्रभू राम गणेश गडकरी यांच्या शब्दांची. टिळक आणि आगरकर यांच्यामधील विवादांना ते नक्षत्रांच्या शर्यती म्हणत असत. तेच खरंय नाही का. आगरकर आणि टिळक यांच्यातील मैत्री हे एका श्रेष्ठ मैत्रीचं उदाहरण आहे. आगरकर गेल्यानंतर टिळकांनी लिहिलेला मृत्यूलेख असेल किंवा त्यांच्या 21व्या पुण्यतिथीला लिहिलेला लेख असेल. एरवी स्थितप्रज्ञ म्हणून ओळखले जाणारे टिळकही मित्राच्या विरहाने किती हेलावले होते हे जाणवतं. आपण ज्या खटल्या संदर्भात बोलत होतो त्याकडे पुन्हा एकदा वळूया. कोल्हापूरच्या शिवाजी महाराजांची बातमी जनतेसमोर आणली ती खळबळजनक होती म्हणून नाही, तर ती अतिशय गंभीर होती. त्यातले आरोप भयंकर होते आणि त्यामुळे कोल्हापूरच्या शिवाजी महाराजांच्या जीवाला धोका होता. या प्रकरणात टिळकांना आणि आगरकरांना शिक्षा झाली ती त्यांनी भोगली देखील. एका बातमीसाठी एवढं सगळं सहन केलं. पण अखेर त्या शिवाजी महाराजांचा मृत्यू अतिशय दुर्दैवी पद्धतीने आणि संशयास्पदरित्या झाला. त्यामुळे जरी कोर्टात टिळक आणि आगरकर यांची बाजू खोटी म्हणून सिद्ध झाली तरी त्यांच्या बातमीत तथ्य होतं असंच पुढे लक्षात येतं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी पत्रकार म्हणून आपली खरी भूमिका बजावली. आज अशा अनेक खळबळजनक बातम्या आपल्यासमोर आणल्या जातात, पण त्या बातम्यांसाठी अशा पद्धतीने जबाबदारी स्वीकारणारे किती पत्रकार आहेत याचा विचार करायला हवा. 4 जानेवारी 1881 हा दिवस पत्रकारिता क्षेत्रातला एक ऐतिहासिक दिवस म्हटला पाहिजे. तेव्हापासून सुरू झालेला केसरी आजही प्रसिद्ध होत आहे. म्हणजे एक वृत्तपत्र 144 वर्ष टिकून राहतं ही खूप महत्त्वाची घटना आहे आणि त्यासाठी केसरीची ही परंपरा चालू ठेवणाऱ्या सर्वांचं अभिनंदन करायला हवं. स्वातंत्र्यपूर्व काळात तर केसरी वाचणं म्हणजे देशभक्तीचं प्रतीक मानण्यात येईल. घरी केसरी येणं प्रतिष्ठेचं होतं. काही लांबच्या गावात तर 1-2 घरात केसरी येईल मग त्याचं सार्वजनिक वाचन होईल. आजच्या पिढीला या सगळ्याची कल्पना येणंही अवघड आहे. पण म्हणूनच ह्या आठवणी त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा आमचा प्रयत्न. 6 जानेवारी हा बाळशास्त्री जांभेकर यांचा स्मृती दिवस. दर्पण या मराठीतल्या पहिल्या वृत्तपत्राची सुरुवात त्यांनी 6 जानेवारीला केली. आज 6 जानेवारी हा दिवस पत्रकार दिवस म्हणून साजरा केला जातो. त्यांच्याविषयी मधुरव बोरुते ब्लॉग या आमच्या नाटकात जेव्हा आम्ही बोलतो तेव्हा लोक भारावून जातात. इतकी थोर मंडळी आपल्याकडे होऊन गेली आहे. त्यांची माहिती पोहोचवण्याचा हा खारीचा वाटा आम्हाला उचलता येतो आहे याचा आम्हाला आनंद आहे. मराठी भाषा संवर्धन पंधरवडा आणि जागतिक मराठी भाषा दिवस या निमित्ताने जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये मधुरव बोरुते ब्लॉग या आमच्या नाटकाचे काही प्रयोग ठरले आहेत. या प्रयोगांची माहिती तुम्हाला इंस्टाग्राम आणि फेसबुक या आमच्या अकाउंटवर मिळेल. तुमच्या शहरात किंवा तुमच्या देशात तुम्हाला जर हे प्रयोग ठेवायचे असतील
तर प्रतिक्रियेमध्ये आम्हाला नक्की कळवा, आम्ही तुमच्याशी संपर्क साधू. आणि अर्थात आमच्या या वाहिनीद्वारे सुद्धा ही माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. आणि त्यासाठी तुम्हाला काय करायचंय तर मधुरा वेलणकर साटम ही माझी YouTube वाहिनी, हिला पसंती द्यायची, तिचा प्रसार करायचा आहे आणि तिचे सभासद व्हायचे. अर्थात लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायचे आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका, म्हणजे नवीन भाग आला की तो तुम्हाला लगेच दिसेल. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नव्या गोष्टीसह. धन्यवाद.